नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जे भयानक चिडलेले असतात त्यांनी आता रात्रभर लीलाची जी सिक्रेट रूम असते त्या रूममधील सगळ्या चीट काढलेले असतात, ते एका बॉक्समध्ये भरलेले असतात आणि लीलाची रूम पुन्हा डेकोरेट केलेली असते. पण आता जे कालिंदीकडे आलेले असतात आणि कालिंदीला जाब विचारत असतात की हे सगळं काय आहे, तुम्ही लीलाला मर जा असं म्हटलात का? आन्सर मी. लीलाची आई आन्सर मी असं म्हणत आता लीलाचे बाबा इकडे एजे कालिंदीला जाब विचारत असतात. तेव्हा कालिंदी म्हणते, मी असं काही केलेलं नाहीये, तुम्हाला लीलाने सांगितलंय का? तेव्हा एजे म्हणतात की ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला लीलाने काहीही सांगितलेलं नाही. आता मला सांगा, रेवती पण तुमचीच मुलगी आहे ना? आता तुम्ही लीलाच्या चुकांसाठी तिची सिक्रेट रूम तयार केलेली होती, रेवतीची पण असेल ना रूम? दाखवा मला. आता लीलाचे बाबा म्हणतात, बोल ना कालिंदी, आता बोल. आता नाही आहे का उत्तर तुझ्याकडे बोलायला? कारण इतक्या वेळ तू त्यांना बोलत होतीस, त्याचबरोबर त्रास देत होती आणि त्याचबरोबर आणखी बऱ्याच गोष्टी तू करत होती. पण आता आन्सर दे, कारण बोल त्यांना, एजंटना उत्तर दे. त्यांना उत्तर हवं आहे की तू आत्तापर्यंत काय केलेलं आहेस, कारण आत्तापर्यंत तू ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्यामुळं लीलाला त्रास झालेला आहे असं एजे बोलत असतात. आणि त्याचबरोबर एजे आणि लीलाचे बाबा दोघंही आता बोलत आहेत आणि कालिंदी म्हणत असते की अहो लीलाचे बाबा, तुम्ही तरी सांगा ना. तेव्हा लीलाचे बाबा म्हणतात, काय सांगू मी? आत्तापर्यंत जे काय झालेलं आहे ते सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. तू प्रत्येक वेळेस लीलाला त्रास दिलेला आहे. कितीतरी वेळेस तू उपाशी तिला त्या रूममध्ये कोंडून ठेवलेला आहे. तिचा कधीही विचार केलेला नाही. फक्त आणि फक्त तू स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. माझ्या लीलाला कधी स्वतःची मुलगी मानलं नाही. तू प्रत्येक वेळेस रेवती आणि लीला या दोघींमध्ये फरक करत गेली, त्यांना त्रास देत गेली. हे सगळं लीलाचे बाबा बोलत असतात. तेव्हा मात्र एजे म्हणतात की बाद झालं. एक गोष्ट आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, मिसेस मोहिते, आता लीला एकटी नाही आहे, तिच्यासोबत मी आहे असं म्हणत एजेंनी लीलाच्या आईच्या हाताला धरलेलं असतं आणि खेचतच तिला खाली आणलेलं असतं. आणि आत्ता स्वतःच्या हाताने हे सगळं जाळून टाकायचं आहे असं सांगितलं जातं. लीला इकडे कालिंदी मात्र त्या चीट जाळायला तयार नसते. एजे भयानक चिडलेले असतात. एजे म्हणत असतात लवकर. शेवटी लीलाचे बाबा म्हणतात की एजे, मलाही रागवा तुम्ही. आजपर्यंत मी कधीच कालिंदीच्या विरोधात बोललो नाही. मला वाटत होतं आज ना उद्या तिच्यात सुधारणा होईल आणि ती माझ्या लीलाशी व्यवस्थित वागेल, पण नाही, हे झालेलंच नाही. तेवढ्यातच लीला उठून बाहेर येते आणि पाहते तर काय, कालिंदीनं सगळ्या चीट तिच्या बाहेर आणलेल्या असतात आणि त्या चीट तिथे पेटवत असते. तेव्हा मात्र लीला म्हणते, मावशी आईनी हे सगळं स्वतःहून केलंय. खरंच, म्हणजे मला जसं एजंटनी समजवलं तसं मावशी आईलाही समजवलेलं आहे, म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. आणि लीलाच्या आईला ते सांगत असतात की आता 100 वेळा तुम्ही म्हणायचं आहे की मी लीलाशी पुन्हा अशी वागणार नाही, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी लीलाला त्रास देणार नाही असे एजे सांगत असतात. आणि त्याचबरोबर एजे म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लीलाचं स्वतःचं हक्काचं घर आहे, हेही घर तिचंच आहे. काही दिवसांचा प्रश्न आहे म्हणून मी लीलाला इथं ठेवत आहे. आणि तुम्हाला वाटत असेल, इकडे कालिंदीच्या मनात विचार चालू झालेले असतात. कालिंदी म्हणत असते, आत्ता आहे पण माझ्या या सगळ्या अपमानाचा बदला मी घेणारच आहे असं कालिंदी म्हणत असते. तेव्हा मात्र एजे म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते मला चांगलंच कळत आहे. तुम्ही असं बोलताय की आता नंतर तुम्ही अपमानाचा बदला घेणार आहात आणि लीलाला त्रास देणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही लीलाला त्रास देऊ शकत नाही, कारण या घरामध्ये मी CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि तुम्ही लीलाला त्रास दिला, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलात तर ते मला कळणार आहे आणि मग माझ्या इतका वाईट कोणी नसेल हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्या जाळलेल्या कागदांचा धूर इकडे कालिंदीच्या तोंडावर येत असतो आणि तिचं तोंड काळं झालेलं असतं. तेव्हा ती स्वतःचा हात तोंड पुसत असते. तेव्हा एजे म्हणतात, तुमच्या तोंडाला काळं लागलंय म्हणून तुम्ही पुसत आहात. लीलाच्या मनावर आजवर इतके घाव झाले, इतके काळे पडले तिचं मन, हे कोणामुळे झाले? हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता लीलाने तुम्हाला विचारलं तर तिला सांगायचं आहे की हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि यामध्ये माझा काहीही रोल नाही आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे असं म्हणत एजे धमकावत असतात. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला आलेली असते. लीला म्हणते, अगं मावशी, काय झालं, तुझ्या तोंडाला हे काळं काय लागलंय असं ती म्हणत असते. तेव्हा कालिंदी स्वतःच्या तोंडावरती हात ठेवते. लीलाला खूप छान वाटत असतं. लीला म्हणत असते, मावशी खरंच खूप छान वाटलं, अगं ते कागद तू जाळून टाकलेस ना. तेव्हा एजे म्हणतात की लीला, चल, मला तुला सरप्राईज द्यायचं आहे. लीला म्हणते, एजे कसलं सरप्राईज आहे, काय आहे?
तेव्हा एजे म्हणतात, "अगं चल गं, तुला मी सांगतोय ना सरप्राईज येते." असं म्हणत एजे लीलाला आतमध्ये घेऊन जातात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की किशोरने कॉफी आणलेली असते. दुर्गाला म्हणत असतो की हे घे. दुर्गा मात्र ती कॉफी घ्यायला तयार नसते. तिला खूप वाईट वाटत असतं, तिला त्रास होत असतो कारण तिचं बाळ गेलेलं आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की माझं बाळ गेलेलं आहे ते फक्त आणि फक्त लीलामुळं गेलेलं आहे. या सगळ्याला लीला जबाबदार आहे. तेव्हा किशोर म्हणत असतो की असं नको करू. आपण जरा बाहेर जाऊया, तुला बरं वाटेल आणि जगण्यासाठी एक नवीन दिशा तुला दिसेल, असं तो बोलत असतो. इकडे एजंटनी लीलाच्या चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती हात ठेवलेला असतो आणि लीलाला सरप्राईज द्यायचा आहे म्हणून तिचे डोळे बंद करून रूममध्ये आणलेलं असतं. तेव्हा मात्र लीला म्हणत असते, एजे सांगा ना काय सरप्राईज आहे? तेव्हा एजे म्हणतात की हो. मग एजेंनी तिथं लावलेलं असतं की त्या भिंती डेकोरेट केलेल्या असतात. त्याच्यावरती ज्या फ्रेम लावलेल्या असतात त्या अशा असतात की आजपर्यंत एजेंनी कोणाकोणासाठी, लीलाने कोणाकोणासाठी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ते सगळं तिथं लिहिलेलं असतं. आणि लीला जेव्हा ते सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. तिला मात्र खूपच छान वाटत असतं. फायनली हे सगळं घडलेलं असतं आणि त्याचबरोबर कालिंदीला पण इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. कालिंदी म्हणत असते स्वतःच्या मनाला की असं नको करू बाई, चेहऱ्यावर आनंद दाखव, राग नको दिसू देऊ. ह्या एजेंनी या घरामध्ये कॅमेरे लावलेत, खूप अवघड होईल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा एजे सांगत असतात, तुला आठवतंय का, तू दहीहंडीसाठी वरती चढलेली तेव्हा मी तुला खूप ओरडलो. पण जेव्हा मला कळलं की बाबांचं कर्ज फेडण्यासाठी तू दहीहंडीच्या फोडायच्या त्या स्पर्धेमध्ये गेली आणि जिद्दीने ती दहीहंडी फोडलीस, खरंच मला तेव्हा तुझा अभिमान वाटला. विराज आणि प्रमोदचा बिझनेस चालू व्हावा यासाठी तू प्रयत्न केलेले आहेत. रेवती किती वेळा संकटात सापडलेली आहे, पण रेवतीला प्रत्येक वेळेस त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम लीला तू केलेलं आहे. हे सगळं एजे बोलत असतात आणि मग एजेंनी लीलाचा हात हातात घेतलेला असतो आणि तिला म्हणत असतात की आता इथून पुढे तुम्हाला वचन द्यायचं आहे की तू कधीच या रूममध्ये येऊन रडणार नाहीस आणि नेहमी आनंदी खुश राहशील. तेव्हा इकडे एजे खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी मंदिरात येतात आणि गुरुजींना म्हणतात की मी तुम्हाला विचारलं होतं बघा, माझी एक मैत्रीण आहे, ती आली का? तेव्हा गुरुजी म्हणतात, ते बघा त्या तिथं आहे. म्हणजे या गुरुजींना पण पैसे देऊन मॅनेज केलेलं असतं ते म्हणजे या किशोरने. आणि मग इकडे तिथं उभी असते ती म्हणजे अंतरा आणि आजींनी तिथं दाखवलेलं आहे बोट करून. आजी अंतराकडे पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. इकडे एजे आणि लीला एकमेकांना वचन देत आहेत. एजेंनी सांगितलेलं आहे कधीही तुझ्या डोळ्यातनं पाणी येऊ द्यायचं नाही आणि मग लीलाने पण ते वचन एजेंना दिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.